सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। समचरण सरोजं सान्द्रनीलाभुदाभं जदनविहितपाणि मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तया। तत्त्वमश्चादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा तुझा पाय ऋषी सदानंद माता सेवेलागी सेवक
भक्त श्रीमंत असणारे संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा अभंग आज आपण या सेवेकरता निवडलेला आहे. आपण विस्तृत चिंतन पुढे पाहणारच आहोत, परंतु नाथ महाराजांना नेमकं या अभंगातून काय सांगायचे त्यांचं मत आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. प्रस्तुत अभंग नामपर प्रकरणातील आहे हे तर सर्वांना समजलं, कारण सर्वजण कसे तिथं ज्ञानी मंडळीत ना, सर्वजण ज्ञानी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझ्या सेवेकरता खूप दिग्गज कीर्तनकार म्हणायला काय हरकत नाही. सर्वच कीर्तनकार मंडळी आहेत. तसेच मृदुंगाचार्य संदीप महाराज असतील, ताई असतील, शिवकन्या ताई असतील, तसेच आई असतील, माझ्या वडील असतील. सर्वच आबाश्री महाराजांनी तर खूप मोठा भव्य दिव्य असा सोहळा निर्माण केलेला आहे. सर्व टाळकरी असतील, तसेच हार्मोनियम वादक असतील, मधुकर महाराज सुपेकर जी असतील, तसेच सर्व उपस्थित मान्यवर टाळकरी माळकरी वारकरी सर्व साधक वृंद आज या ठिकाणी माझ्या सेवेकरता निवडलेला आहे. उपस्थित आहात. तुमच्या चरणावर मी काय करते, साष्टांग दंडवत घालते आणि सेवेला सुरुवात करते. विठाला विठाला आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. प्रस्तुत अभंगातून नाथ महाराज काय सांगतात की आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. आवडे देवासी नाथ महाराज प्रस्तुत अभंगातून काय सांगतात की भगवंताची आवड प्रकट करतात. भगवंताला काय आवडतं बाबा, भगवंताची आवड आणि सामान्य जीवाची आवड या ठिकाणी आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. देवाला काय आवडतं बाबा, तर आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. आवडे देवासी तो एका प्रकार, भगवंताच्या आवडीचा प्रकार नाथ महाराज प्रस्तुत अभंगातून सांगतात. काय आवडतं बाबा भगवंताला, की आवडे देवासी तो एका प्रकार, त्या आवडीचा प्रकार सांगतात. काय, नामाचा उच्चार रात्रंदिन. नामाचा उच्चार, जो भक्त माझा रात्रंदिवस त्या भगवंताच्या नामाचा उच्चार करतो ना, तो भक्त भगवंताला काय असतो, आवडतो बर का, प्रिय असतो. पुढे जाऊन काय सांगतात की तुळसी माळ गळा गोपी चंदन हृदयी कळवळा, ज्याच्या हृदयामध्ये वैष्णवांबद्दल कळवळा असतो, ज्याच्या कंठामध्ये भगवंताच्या तुळशीची पवित्र अशी माळ असते आणि आषाढी कार्तिकीची जो वारी करतो तो भक्त काय आवडतो, भगवंताला आवडतो. आषाढी कार्तिकी पंढरीची आणि साधन निर्धारी, त्याच्यापेक्षा दुसरं साधनच नाहीत नाथ महाराज सांगतात. काय, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी जो भक्त करत असेल तो भक्त भगवंताला प्रिय असतो. आणि एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, ऐसा कैसा, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची, जो रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करतो, जो आषाढी कार्तिकी पंढरीची हे सर्व नियम जो भक्त करतो ना, तो भक्त भगवंताला काय असतो, पूजनीय असतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. आपण आज या ठिकाणी भगवंताची आवड पाहणार आहोत. देवाला काय आवडतं आणि आपल्याला काय आवडतं बाबा, म्हणजे आवड कुणाची खरी, भगवंताची आवडची ती खरी का आपण आपल्याला जे आवडतं ते खरं आहे बाबा.
कीर्तनातून समजून जाईल. भगवंताला काय आवडतं? तुळशीची माळ. आणि भगवंताचं काय? भगवंताच्या नामाचा रात्रंदिवस नामस्मरण चिंतन हे केल्यावर भगवंत काय करतो आपल्याला? भगवंताला आपण काय होतो? आवडायला लागतो. परंतु मला सांगा, तुम्ही म्हणता देव 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 ही सांगती, देवाची आवड देखील सांगती, परंतु देव नेमका हाय कुठं बरं? हे समजून घेतलं पाहिजे ना आपण. हा, बरोबर ना? देव मी सांगते, परंतु देव काय लांब आहे का? नाही ना. भगवंत कुठे ह्या आधी आपण जाणून घेतलं पाहिजे. कुठे देव? देवावर येते का देव? सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सूर्य प्रकाशक तद्रश्मी, सूर्य प्रकाशक तद्रश्मी, सर्व घटी राम देहा देही एक. हरि मुखे मना, हरि मुखे मना, सूर्य प्रकाशक तद्रश्मी, सूर्य प्रकाशक तद्रश्मी, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. सर्व घटी राम देहादेही एक आणि सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना माऊली काय सांगतात हरिपाठातून? की सर्व घटी राम देहादेही, सर्वत्र तो राम आहे. देहादेही प्रत्येकाच्या देहात तोय. प्रत्येकाच्या देहात म्हणण्यापेक्षा सर्वांच्याच, म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असं तर सर्व सुखाचा किम भ्रांतीसी कामू. फक्त भ्रांती पडली नाही तर आपणच काय आहोत? बरोबर ना? बरं, आपण देव आहोत. आपल्या देव आहे आपल्या हृदयामध्ये भगवंत. तुम्ही माझ्यावर नाराज आहेत का? मग पटपट फक्त काय करत जा, बोलत चला बरं का. भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे, बरोबर ना? मग आता आपण जर हृदय फाडलं तर तुम्हाला कोणी दाखवेल का हृदय फाडून? बाबा का बरं? हृदयात तर भगवंत आहे ना. जसं दुधात लोणी आहे, परंतु दूध किती असं ढवळल्यानंतर नुसतं दुधातलं लोणी सापडणार आहे का? त्याला काय प्रक्रिया आहेत ना. पहिल्यांदा काय करावं लागेल? आजींना शरण जावं लागेल आपल्याला. आजी जशी प्रक्रिया सांगेल त्या प्रक्रियेने आपण गेलो तर आपल्याला दुधातलं लोणी भेटणार आहे. ऊसात साखर आहे ना. मग ऊसाची मुळी जर आपल्या समोर आणून टाकली आणि साखर काढून दे म्हटलं तर काढून देता येईल का बाबा? नाही ना. त्यासाठी देखील आपल्याला कारखान्यावरती जावं लागेल. त्यासाठी देखील काहीतरी प्रक्रिया आहेत ना. जसं कांद्यामध्ये बी आहे. मग किती टरफली सोडल्यानंतर बी सापडन बरं? सापडणार. मग कांद्यात बी नाही का? कांद्यामध्ये बी, परंतु ते त्याच्यासाठी देखील काय आहे? प्रक्रिया आहेत. आपल्याला शेतकऱ्याला शरण जावं लागेल ना. आपल्या हृदयात देखील भगवान परमात्मा आहे. आपल्या हृदयात देव आहे, परंतु ते सापडण्याकरता देखील काय येतं? प्रक्रिया आहेत ना. त्याला देखील काय करावं लागतं? जसं दुधातलं लोणी काढण्यासाठी आजीबाईंना शरण जावं लागतं, कांद्यातलं बी शोधण्यासाठी शेतकऱ्याला शरण जावं लागतं, आणि आपल्यातला भगवान परमात्मा जाणून घ्यायचे ना तर सद्गुरूला शरण जावं लागतं. कारण सद्गुरू वाचोनी धरावे ते पाय. बरोबर ना? प्रत्येक गोष्टी करता प्रक्रिया आहे. जसं दुधातलं लोणी काढायचंय त्याला काय करावं लागतं? मंथन करावं लागतं. तसं हा भगवान परमात्मा, आपल्या हृदयातला भगवान परमात्मा जाणून घ्यायचंय ना, त्याच्यासाठी देखील माऊलींनी काय सांगितलंय? प्रक्रिया सांगितलेत ना. काय प्रक्रिया सांगितलेत हरिपाठातून? हरिपाठ आपले उलटे सुलटे पाठ आहेत, पण हरिपाठ नेमकं काय सांगतो आपल्याला हे आपण लक्षात घ्या. काय प्रक्रिया सांगितली? मंथनी नवनीता तैसे घे वाया व्यर्थ कथा. बरोबर ना? प्रत्येक प्रक्रिया सांगितल्यात ना. प्रत्येक
त्याचे धरावे प्रश्न विचारावे देव कोण आणि मी कोण वा 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 तुमचं सगळं पाठ आहे म्हणायचं बरोबर ना पाठ तुमचा चांगला आहे म्हणायचं बरं गुरु करावा बळकट त्याचे धरावे मनगट प्रश्न विचारावे दोन प्रश्न विचारायचे आपल्याला गुरूंना कोणते की बाबा देव कोण आहे आणि मी नेमकं कोण आहे मी हा कोण करावा आणि म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा बरोबर ना गुरु कसा करायचाय असा आणि गुरूंना काय विचारायचं आपल्याला एका एकराचे 2 एकर कधी होतील एक बंगला एका बंगल्याचे 2 बंगले कधी होतील 2 चाकी गाडी त्याची 4 चाकी कधी होईल एक बायको आहे त्याची असं नाही ना असं नाही ना तुम्ही बोलत चला बरं का फक्त एकच काय एकच भेटला एकच भेटलं कठीण आहे का इकडून तर कोणतर म्हणतंय एक भेटली तीच लय व्हायचा असं काही आणि मी विनोदाचार्य मुळीच नाहीये परंतु थोडस काय थोडस तुम्हाला असं डुकला लागला की मी थोडासा फवारा मारत जाणार आहे बर का विठ्ठल विठ्ठल सर्वांनी म्हणायचंय आपण रोज संसारात काय करतो माझं 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 म्हणत असतो एकदा त्या भगवंताला माझं म्हणून पहा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी सोमवाग्या प्रेम नगरा श्रावण होनी भजनी लागा देवरा वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या खंडोबाची वारी मल्हारीची वारी मल्हारीची अशी भक्ती चालली बरं का आपली वारानुसार रविवार आला की लगेच आपण खंडोबाकडे जातो अशी भक्ती भगवंताने सांगितली का अशी भक्ती करायला सांगितली का आपल्याला देव खूप आवडतो मला सांगा माता माऊली आपल्याला आपले पती खूप आवडतात बरोबर ना नाही? विनोदाचा भाग नाही आपल्याला आपले पती खूप आवडतात पण पतिदेवांना देखील आपण आवडलो तरच संसार तुम्ही बोलत चला बरं का तरच संसार चालतो ना बरोबर ना तरच संसार होतो ना तसं इथं आपल्याला भगवंत आवडतो पण भगवंताला देखील आपण आवडलो पाहिजे ना आपल्याला मस्त आपला नवरा आपला पती आवडतोय पतीला आपल्या काय आवडतंय ते तसं आपण वागलो तर काय संसार आपल्या पतीला काय आवडतंय रोज पनीरची भाजी आवडती काय पनीरची भाजी आवडती आणि आपण रोज जर वांग्याची भाजी करून दिली तर चालेल का चालणार तसं भगवंताला काय आवडतं हे आपण पाहिलं आपल्याला मस्त सगळं आवडतंय हो हे बरोबर ना आपल्याला सगळं आवडतंय परंतु भगवंताला काय आवडतंय हे आपण जाणून घेत नाही म्हणून अभंग काय घेतलाय की आवडे देवासी देवाची आवड फक्त आपल्याला काय करायची जाणून घ्यायची काय करायची जाणून घ्यायची त्या गुरुला काय करायचे आपण आपल्या गुरूंकडून काय करायचे आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायचे त्यामुळे काय सांगितलं मी त्यासाठी आपण काय केलं पाहिजे सद्गुरु काय केलं पाहिजे गुरु कारण गुरु विना ज्ञान कळेना ना अकल बाजारात बरोबर ना गुरु शिवाय ज्ञान आहे का नाही ना आपण किती किती पाठ पाठांतर करावं
शिक्षकांनी किंवा गुरूंनी सांगितलं ना ते पाठांतर काय करतो आपण, करतोच बर का आणि होतोच बर का. कारण शाळेतला अनुभव आहे मला. आम्ही किती पुढचा धडा वाचायचो ना त्यातला आम्हाला काहीच कळत नव्हतं. वाचायचो मस्त पण कळत, आणि तोच धडा परत शिक्षकांनी शिकवला ना लगेच समजायचा बर का. म्हणून काय गुरु विना ज्ञान कळेना ना अकल बाजारात. म्हणून आपण काय करायचंय, फक्त काय करायचंय, सद्गुरु करायचे. सद्गुरूंना काय करायचंय, शरण जायचंय. म्हणून आपण सद्गुरूंना शरण जाण्यासाठी काय केलं पाहिजे बरं, आपल्याला काय करायची गरज नाही हो. सद्गुरू आपल्याला भेटायला सुद्धा काय लागतं, पूर्वजन्मीचं पुण्य लागतं ना. पुण्याचा साठा असल्याशिवाय आपल्याला भगवंताची ओळख होत. त्याशिवाय आपल्याला भगवंताची ओळख होत, त्याशिवाय आपल्या जीवनामध्ये सद्गुरू येत. आणि तेच आज आबाश्री महाराज तुम्हाला सगळ्यांना म्हणजे ज्ञातच आहेत. आणि आबाश्री महाराजांच्या जीवनामध्ये देखील सद्गुरूंची कृपा झाली बर का. त्यांच्यावरती सद्गुरूंची कृपा झाली आणि त्यांना खरंच बाबा, आणि त्यांच्याकडे त्यांची खूप आवड आहे बर का परमार्थात. अगदी आम्ही म्हणजे सांगितलं ना बाबा या ठिकाणी कीर्तन आहे, ते नाही कधीच म्हणत नाहीत बर का. एकदम निस्वार्थ सेवा करतात आणि प्रत्येक ठिकाणी ते म्हणजे हजर राहण्याचं काय करतात, प्रयत्न करतात बर का. त्या दिवशी आम्ही सांगितलं की बाबा तिथं कीर्तन आहे, एकच फक्त त्यांना काय केलं, व्हॉट्सअपला पत्रिका पाठवली. फोन सुद्धा नाही केला, म्हणजे गडबड होती म्हणून फोन सुद्धा नाही केला. तरी तिथे काय झाले, आमच्या आधी तिथं पोहोच होते. म्हणजे आवड असली पाहिजे, सवड मनानेच होती. पहिली काय पाहिजे, आवड पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या आवडीने आणि भगवंताची कृपा झाली त्यांच्यावर, आणि त्या कृपेने एवढा भव्य दिव्य असा त्यांनी काय केलाय, हा सोहळा निर्माण केलेला आहे. आणि एवढं नियोजन करायचं पण काही सोपं नाही बर का. त्यांच्या बापूंचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे बर का. आणि गेले 3 वर्ष झालं ते काय करतायत, हा सोहळा करतायत बर का. मला आता समजलं, ते म्हणले आम्ही दरवर्षी करतो. कारण हे करणं सोपं नाहीये, आणि ते म्हणजे एकटे करतायत एवढं खूप मोठं. त्यांच्यासाठी खरंच एकदा टाळ्या वाजवा बरं. तसेच दादा भाऊ पार्वती आई यांचा काय कृतज्ञता सोहळा आहे. आणि या सोहळ्यानिमित्त त्यांनी काय केलेलं आहे, वृक्ष वाटप सोहळा ठेवलेला. वृक्ष वाटप, तसेच हरिपाठाचं काय, हरिपाठाचा ग्रंथ ते काय करणार आहे, वाटप करणार आहेत. आणि अजून काय, पवित्र अशी तुळशीची माळ. बाबा ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाहीये त्यांनी काय करायचंय, फक्त गळा पुढे करायचा. अगदी विचार न करता गळा पुढे केला ना तरी आपल्या गळ्याला चाकू लागणार नाही, एवढं तर मी सांगते नक्कीच. कारण एवढी निस्वार्थ सेवा ना त्यांची, खूप खूप निस्वार्थ सेवा, खूप एवढा भव्य दिव्य त्यांनी म्हणजे एवढं नियोजन करायचं सोपं नाहीये. कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा कुठे आहे, स्वर्गात सुद्धा नाही हो. इथं खूप आनंद आहे. कारण वैष्णवा संगती सुख वाटे आणि कमी देवा. अजून काय पाहिजे आपल्याला, एवढं सुख आपल्याला भेटतं इथं. बरं एवढं सुख, याच्यासारखं सुख कुठं आहे का दुसरीकडे. आपण तर काय करतो, आपण संसार करतो आणि संसारात आपल्याला सुख पाहिजे असतं. आपल्या घरच्यांनी ठेवलंय का, मला सांगा. कपड्याच्या दुकानात आपण गेलो आणि तिथं जर भांडे द्या म्हटलं तर तिथं भेटतील का, नाही ना. एवढं तर कळतं ना आपल्याला. मग सुख संसारात आहे का, नाही ना. संसार तर कसं सांगितलंय, दुःखाचं आहे ना. संसार दुःख विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस
पिंगळ संसार कसा आहे, दुःखाचाच आहे ना, किंवा दुःख बांधवडी आहे हा, आणि सुखाचा विचार पाठ सगळे वापर. फक्त म्हणायचं दुःख बांधवडी आहे हा संसार. सुटतो का मग? कुणी सोडला का? बरं सोडायला बी सांगितलंय का? संसारी असावे असुनी भजन करावे सप्त्याची सप्त्याला. बरोबर ना? चुकलं काही तर सांगा बरं का. फक्त भजन करावे वेळोवेळा, क्षणाक्षणाला आपल्याला काय करायचंय, त्या भगवंताला आठवायचंय. बरं आपणच वचन दिलंय कधी, जेव्हा आपण मातेच्या गर्भामध्ये होतो त्यावेळेस काय केलंय, दिले गर्भात वचन तुझे करीना. ज्यावेळेस आपण मातेच्या गर्भामध्ये होतो त्यावेळेस अशी हवा, असा फॅन, अशी कूलर असं काय होतं का? काय सांगू गर्भेच्या यातना मध भोगिता मल मास मूत्र रक्त जाणार. तुझं क्षणोक्षणा तुला मी काय करतोय, क्षणोक्षणाला आठवतोय. भगवंता इथे खूप घाण आहे हो, आणि आपल्याला भगवंत कधी आठवतो बरं? संकटाच्या वेळेस बर का. डोक्याला आला ताप की देवा तू माझा, डोक्याचा गेला ताप की देवा तुझ्या. असं आहे का तुमच्या इकडं? नाही, खरंच भगवंत आपल्याला आठवतो, पण कधी? संकटाच्या वेळी. आणि मातेच्या गर्भामध्ये संकटच आहे ना. नाकी तोंडी घाण चालली, सगळी वटवागुळी सारखा उलटा टांगलाय हा जीव, आणि तिथं काय करतोय, हात जोडून विनंती करतोय भगवंता. दुःखातून काय कर, बाहेर कर. पण भगवंत म्हणतोय बाहेर जाऊन तू करशील काय? बरोबर नाही? इथंच बरं आहे. तू काय करतोय इथं मला आठवतोय, क्षणाक्षणाला माझं तुला लक्ष होतंय. बाहेर जाऊन तू काय करणार आहेस? त्यावेळेस आपण वचन दिलंय की आठवी ना पाय हा माझा, आणि रात्रंदिवस पांडुरंगा मी तुझं भजन करीन, रात्रंदिवस मी तुला आठवीन. असं काय केलंय आपण? वचन दिलंय, शब्द दिलाय ना. वचन जर कळत नसेल तर शुद्ध अक्षर आहे, शब्द माहिती ना आपल्याला. आता तुम्ही मला या ठिकाणी कीर्तनाकरता बोलवलं, मी तुम्हाला हो म्हणले, शब्द दिला मी तुम्हाला, आणि मी आलेच नसते तर तुम्ही काय म्हणले असते की बाबा महाराज असून खोटं बोलतात बरोबर ना? महाराज असून नुसतंच गळ्या तुळशीची माळ घालायची आणि खोटं बोलत सुटायचं, बोलले असते का नाही तुम्ही? म्हणजे साधं, म्हणजे मला मी तुम्हाला शब्द दिलता, आणि इथं आपण भगवंताला वचन दिले, त्याला शब्द दिलाय. फक्त शब्द आपण पाळतो का? भगवंताचं आपण रात्रंदिवस भजन करीन असं काय केलंय? वचन दिले, मग आपण पाळतो का? हे ज्यानी त्यांनी जी त्याला स्वतःच्या मनाला काय करायचंय, विचारायचंय. भगवंताचं नामस्मरण आपण रात्रंदिवस करीन म्हणलो होतो, आपण करतो का? आणि ते नामस्मरण जो भक्त करी तो देवाला काय करतो, काय असतो, आवडतो बर का. म्हणून काय करायचं आपल्याला? फक्त त्याचं नामस्मरण करायचे, त्याचं काय करायचंय, भजन करायचे. मग भजन कसं करायचं बरं? तुम्ही काय म्हणता? भजन करायचं म्हणजे आपल्याला टाळ लागतील, पकवाज लागेल, हार्मोनियम लागेल, बरोबर ना? परंतु हे भजन करायला सांगितलंय का? नाही ना. तुकाराम महाराज तर म्हणतात भजन ते वंगाळ आणि नरका जावे, राग आळवी तो
हे भजन करायचंय का आपल्याला? म्हणजे करू नका असं बी मला म्हणायचं नाही, परंतु हे भजन करा. परंतु हे भजन करताना आपल्या मुखात जर भगवंताचं नाम नसेल ना, तर हा काय यमपुरीचा रस्ता आहे बरं का. म्हणून आपल्याला भगवंत जाणून घ्यायचंय आधी. आपल्या हृदयात कोण आहे बाबा, आपण कसं काय चालतो बाबा. बरं आपण झोपतो. बरं मला सांगा ताई, तुम्ही या ठिकाणी कीर्तनाला आल्या, तुम्ही आल्या का तुम्हाला कुणी आणलं? तुम्ही आल्या का तुम्हाला कुणी आणलं? तुम्हीच आल्या ना, बरोबर ना? तुम्हीच आल्या. मग मला सांगा बरं, तुमचा श्वास तुम्ही घेता का कोण घेतं दुसरं? तुम्हीच घेता. बर आता मी एक सांगन तेवढं माझं ऐकतान का? ऐकतान म्हणते. आता 5 मिनिटं काय करा माझ्यासाठी, फक्त श्वास काय करा तुम्ही बंद करून ठेवा आणि 5 मिनिटांनी मी सांगन तेव्हा परत चालू करा. बरं केला का? मला सांगा तुमचा श्वास तुम्ही घेता का दुसरं कोण घेतं? आपला श्वास देखील आपण घेत, कारण आपलं शरीरच त्याच्याशिवाय चालत नाही. हो चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. राहिली अहंता मग कोटी. वृक्षाचं झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. हो बरोबर ना? सगळं आपलं तो भगवंत करतोय. आपण समजा आता दादा तुम्ही माझं एखादं काम केलं, बरोबर ना? कुठलंही असो काहीतरी माझं तुम्ही काम केलं, मी काय म्हणणार की बाबा त्यांनी आपली मदत केली म्हणल्यावर माझं तुम्हाला मदत करण्याचं काय कर्तव्यच आहे ना. भगवंत आपला रात्रंदिवस श्वास घेतोय. हो रात्रंदिवस आपण आपल्याला तो काय करतोय, आपल्यामध्ये येतोय जातोय. किती वेळा? 21,600 वेळा भगवंत आपल्यात येतोय जातोय, येतोय जातोय, येतोय जातोय. बरोबर ना? येतोय जातोय. मग तो भगवंत आला गेला आणि परत आलाच जर नाही तर राम नाम काय होईल मग? मग त्याला आपण काय करतो, त्याच्या सत्तेने चालतो ना. मग एकदा तो आपल्यातला भगवंत जर निघून गेला ना, तर आपल्याला उठून सुद्धा आपल्याला टिकून बसा येत नाही. 4 माणसंच लागतील. एवढं आपण डोक्यात घ्यायचं. हे आपण येताना सुद्धा काय आणलं आणि जाताना सुद्धा काय घेऊन जायचं. बरोबर ना? एक सुंदर अशी कहाणी बाबा. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेरा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेरा. काय घेऊन आलाय तू येतानी? येतानी आपण काय घेऊन आलोय का? आलोय का? नाही ना. आणि जातानी आपल्याला काय, आपण खूप इस्टेट कमवली, खूप पैसा कमवला, पण आपण सोबत जातानी काही थोडंफार एखाद
वाजवायच्या तर थोड्या जोरात वाजव. माणूस किती दिवस जगला हे महत्वाचं नाही, तो कसा जगला, किती माणुसकी होती त्याच्याकडे, किती पैसा होता हे कोण बघत नाही. आपण म्हणतो पैशाने सगळं होतं, पण काही नाही. माणुसकीच जर नसेल ना तर पैशाला सुद्धा काय म्हणतात ना, ते पैशाला कोंबडी सुद्धा खात, पैशाला कोंबडी सुद्धा खात. म्हणून आपण काय करायचंय की पैसा कमवण्यापेक्षा काय करायचंय, माणुसकी कमवायची. आपण नाव कमवायचंय. आणि ते नाव काय केलंय, या आबाश्री महाराजांनी कमवलंय बरं का. कारण प्रत्येक माणूस, कारण मी आता म्हणजे खूप फिरते ना, कधीच असं एक माणूस कधी असं म्हणलं नाही की बाबा आबाश्री महाराज असे असे आहेत म्हणून. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या तोंडातून मला त्यांच्याविषयी चांगलंच ऐकायला मिळते. म्हणजे फक्त लोक म्हणतात म्हणून बी नाही, कारण त्यांच्यासोबत मी राहिलेली. एकदम लेकीसारखी माया, जीव, प्रेम त्यांनी लावलं बरं का मला, बरोबर. आणि माझ्या वडिलांसारखेच आहेत ती. आम्ही कीर्तनाला जातो ना, खूप खूप असा प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा. आणि खूप आवड आहे बरं का भगवंताविषयी, खूप आवड. प्रत्येक कीर्तनासाठी ते उपस्थित असते. म्हणून आपल्याला देखील काय करायचंय, फक्त आपल्या मनामध्ये काय असायला पाहिजे, आवड असायला पाहिजे. आणि आपल्याला काय करायला सांगितलंय बरं, नाथ महाराजांनी तर सांगितलंय, नामाचा उच्चार, जो भक्त नामाचा उच्चार रात्रंदिवस करतो तो भगवंत मला काय असतो, तो भगवंत मला आवडतो. हे नाथ महाराज कुठे सांगतात अभंगाच्या, आवडे देवासी तो एका प्रकार, 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 आवडे देवासी
आपल्याला आपले पतिदेव आवडतात. पतिदेवांना आपण आवडण्यासाठी आपण काय करतो, त्यांना जे आवडेल ते आपण करतो. इथं भगवंताला काय आवडतंय, रात्रंदिवस नामाचा उच्चार. मग आपण काय करतोय, करतो का? भक्ती तर मी सांगितलं, भक्ती सर्वजण करतात, पण कशी करायची हे जाणून घेतलं. अहो नामदेव महाराजांची काय भक्ती होती. हा, देव सुद्धा काय करत होते, त्यांच्यासोबत जेवत होते, त्यांच्यासोबत बोलत होते, परंतु त्यांना भगवंत समजला का? स्वतः देवानेच काय सांगितलं, तुला जर मी कळून घ्यायचं असेल तर तुला काय करावं लागेल, गुरुच करावे लागतील, बरोबर ना. सद्गुरु वाचून. परंतु नामदेव महाराज काय म्हणायचे की नाही, मला तू माझ्यासोबत जेवतोय, खातोय, पितोय, माझ्यासोबत बोलतोय, माझ्यासोबत राहतोय, आणि मला मग तुला समजून घ्यायची काय गरज आहे, मला तू माहितीच आहे ना, बरोबर ना. नामदेव महाराज मान्य करायला तयार नव्हते, परंतु भगवंत काय, देव काय म्हणायचं स्वतः, तुला मला जाणून घ्यायचं असेल तर गुरु शिवाय पर्याय. नामदेव महाराज ऐकायलाच तयार नव्हते, परंतु काय म्हणले मग आता भगवंत हुशार होते बरं का. ते काय म्हणले, मी काय करतो, नामदेव महाराज म्हणले भगवंता तू काय कर, तू कुठल्याही रूपात जरी आला ना तरी मी तुला काय करीन, ओळखूनच दाखवीन. मग देव म्हणले चला बाबा ठीक आहे, तू मला ओळखून दाखवशील, तू जर मला ओळखलं तर तुला गुरु करायची गरजच नाही बाबा. तू काय करू, गुरु करू नको, तू फक्त काय कर, मग मला ओळखून दाखव. मग त्यांचं ठरतं. मग भगवंत म्हणतात चंद्रभागे तिरी, सकाळी तू काय कर, वाळवंटामध्ये ये, आणि तिथं मी काय करीन, येईन. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, नामदेव महाराज तिथं जाऊन बसले. नामदेव महाराज वाळवंटामध्ये गेले असताना तिकडून काय होतं, एक कैकडी येतो आणि त्यांची पत्नी, म्हणजे दोघही जण येतात. आणि कैकडी असल्यामुळे त्याच्याकडे काय असतं, बकऱ्या असतात, कुत्रा असतं, गाढव असतं, बरोबर ना. सगळं घेऊन ते काय करतात, येतात. आणि आल्याच्या नंतर वाळवंटाच्या साईडला काय करतात, काय म्हणतात त्याला, रावटी ठोकतात किंवा कोप बांधतात, बरोबर ना. आणि कोप बांधल्याच्या नंतर काय, भगवंत काय म्हणतो, जो कैकडी असतो तो काय म्हणतो की बाबा मला काय लागली, भूक लागली, तो आपल्याला जेवणाकरता काहीतरी बनव किंवा काहीतरी शिजव. मग त्याची पत्नी काय म्हणते, शिजवते, पण शिजवण्याकरता काय आहे आपल्याकडे, कोंबड्या आहेत बरं का. कोंबड्या बघून कैकडी म्हणतो ठीक आहे, कोंबड्या टाकते यात. मग ती कोंबड्या कापती, त्याच्यात टाकती, परंतु पातीला खूप मोठं असतं बरं का, पातीला काय भरत नाही. मग तो कैकडी काय म्हणतो, आपल्यासोबत कुत्रा आहे, ते कुत्रे काय कर, टाक त्याच्यात. अजून काय राहिलं, ते गाढव आहे, ते गाढव काय कर, टाक त्याच्यात. आणि एवढं करून जर पातीला भरत नसेल ना तर तो ते पोरगा वाजलाय म्हणले, तिथं काय कर, त्याला उचल आणि टाक त्यात. मग हे ते पोरग कोण असतं, नामदेव महाराज असते. नामदेव महाराज काय करते, जे धूम ठोकते ते डायरेक्ट विठ्ठलाच्या मंदिरात धापा टाकत 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 तिथं जाते आणि भगवंताला हातच जोडते. आणि काय, भगवंता कशी बसे माझा कसा बसा जीव वाचून मी काय आलोय तुझ्यापर्यंत, धावत पळत आलोय. त्यावेळेस भगवंत काय हसायला लागतो बरं का. तो जो विठ्ठल आहे, तो भगवान परमात्मा आहे, तो काय करतो, हसायला लागतो. नामदेव महाराज म्हणतात, अरे मी माझा जीव वाचून आलोय, आज जर तुझ्यापर्यंत पळत मी आलो नसतो तर मी मेलोच असतो बाबा. आणि तो हसतोय, कोण म्हणतोय, नामदेव महाराज. कुणाला, देवाला. आणि देव काय करतोय, हसतोय. आणि मग भगवंत म्हणतो, अरे तो कैकडी आला होता ना, दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो कोण होता, तो कोण होता, तो मीच होता बर का. असं सांगितल्याच्या नंतर मग नामदेव महाराज काय म्हणते, नाही नाही बाबा भगवंत तू काय कर, मला अजून एक चान्स दे, मी काय करीन तुला ओळखून दाखवे. मग भगवंत म्हणते ठीक आहे बाबा अजून एक चान्स घे. दुसऱ्या दिवशी परत त्यांचं ठरतं काय, की चंद्रभागेच्या तेरी यायचं आणि तुम्हाला ओळखून दाखवायचं. ठरल्यानंतर मग नामदेव महाराज सकाळी उठते, चंद्रभागे तेरी स्नान वगैरे करतात आणि भगवंताला लावण्याकरता चंदन उघडत असते. आणि चंदन उघडत असताना एक भुंगा उडत येतो, गुरगुर करत येतो आणि त्या वाटीत येऊन पडतो. नामदेव महाराज काय
देतात बर का. कुणाला? भुंग्याला बर का. आणि भुंग्याला उचलून फेकून दिल्याच्या नंतर परत छी 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 म्हणतात. ती वाटी परत धुवून टाकतात आणि परत दुसरा गंध काय करतात? कालवतात. आणि ते चंदन उघडल्याच्या नंतर वाटीमध्ये तो गंध तयार करतात आणि भगवंताच्या मंदिरात जातात. आणि गेल्याच्या नंतर पाहतात तर काय, ती भगवंताची जी मूर्ती आहे ना, तिला आधीच असा कसा तरी गंध लागलेला असतो, सगळी अशी पट्टी ओढल्यासारखी आणि सगळा गंध लागलेला असतो. त्यावेळेस नामदेव महाराज काय म्हणतात, असू द्या, त्यावेळेस नामदेव महाराज काय म्हणतात की भगवंता रोज काय करतो मी तुला गंध लावण्याकरता येत असतो, आज मी येण्याच्या आधीच तुला कोणी असला गंध लावलाय बरं. त्यावेळेस भगवंत म्हणतात अरे तू मला गंध लावण्याकरता आला नव्हतास, आज मी काय म्हणलं मी स्वतःच त्याच्याकडे जावा, कशाला ते एवढं तुला त्रास ना, मीच तुझ्याकडे गंध लावण्याकरता आलो होतो, पण तू काय केलं, मला उचलून फेकून दिलं. नामा तू काय केलं, अजूनही मला ओळखलं, तू मला ओळखू शकला, आता तरी तुला काय करावं लागेल, गुरुच करावं लागते. आता नामदेव महाराजांकडे पर्याय नव्हता ना. आणि आता पर्याय संपल्यानंतर काय झालं, नामदेव महाराजांना भगवंतांनी सांगितलं तू काय कर, औंढ्या नागनाथाला जा आणि तिथं गेल्याच्या नंतर तुला कोण भेटेल, विसोबा खेचर भेटतील. ते तुझे काय आहेत, ते गुरु आहेत, त्यांना तू शरण जा, त्यांच्याकडून तुला काय होईल, नामाचा बोध होईल, तो तू स्वीकार कर. मग ठरतं त्यांचं, चला बाबा. मग जातात नामदेव महाराज आणि गेल्याच्या नंतर विसोबा खेचर कसे झोपलेले असतात ते, आणि झोपल्याच्या नंतर महादेवाची पिंड असते, त्या पिंडीवरती पाय ठेवून ते झोपलेले असतात. नामदेव महाराज जातात आणि बघतात की हे विसोबा खेचर आहेत का, आणि हे मला गुरु करायचे, हे तर स्वतःच भगवंताच्या पिंडीवर काय पाय ठेवून झोपलेत, आणि असे गुरु मला करायचेत का, नाही बाबा मी नसतो गुरु करीत. परत माघारी वळतात आणि तेवढ्यात मग विसोबा काका आवाज देतात तिकडून, का रे नामा का चाललास, ये ना. मग त्यावेळेस बाबा नामदेव महाराज म्हणतात अरे याला तर आपलं नाव पण माहिती बर का. आणि मग नाव घेऊन बोलवल्याच्या नंतर मग नामदेव महाराज काय करतात, हळूहळू त्या विसोबा काकांकडे जातात आणि गेल्याच्या नंतर पहिला प्रश्न विचारतात की बाबा तुम्ही एवढे मोठे म्हणजे संत आहेत, संत महात्मे आहेत, महाराज आहेत, आणि तुम्ही स्वतःही भगवंताच्या पिंडीवर पाय ठेवून का झोपलात. त्यावेळेस विसोबा काका एक कारण सांगतात काय की बाबा आता माझं वय झालं, एक काम कर, तूच काय कर, माझे पाय उचल आणि जिथं भगवंताची पिंड नाही तिथं आपली ओळख करून दे. हे आपण आधी जाणून घेतलं पाहिजे ना. साधा आपल्याला म्हणजे मुलगी करायची बाबा, म्हणजे पत्नी करायची, आपण काय करतो, पोरगी बघायला गेल्याच्या नंतर तिथं सगळं कुळ गोत्र काय असेल ते सगळं बघतो ना, बरोबर ना. एकदा असंच आम्ही मुलगी पाहण्याकरता गेलो होतो आणि गेल्याच्या नंतर मुलगी सुंदर होती, दिसायला गोरी गुमटी, दिसायला उंच, नाकातही चांगली होती, सगळी चांगली होती दिसायला बर का. आणि ती काय म्हणली, चालतंय बाबा, त्यांचं बोलणं वगैरे होतं, चहा नाश्ता सगळं होतं, जेवण वगैरे सगळं ओळखतं. आणि मग मुलगी काय म्हणते, माझी एक अट आहे बर का, कारण मुलगी म्हणते माझी काय आहे, एक अट आहे बर का, मी काय करीन, तुमच्यासोबत संसार करीन, तुमच्या आई वडिलांना देखील सांभाळीन, तुमचं धुणं भांडे सगळे करीन, मी काय करीन, तुमच्यासोबत आनंदात संसार करीन, फक्त मी एक गोष्ट करणार नाही, तुमच्या नावचं मी मंगळसूत्र गळ्यामध्ये घालणार, गळ्यामध्ये मी तुमच्या नावचं मंगळसूत्र घालणार. अशी पत्नी आपल्याला चालेल का बरं, 80,000 पगार आहे तिला, आता तरी सुद्धा ती पत्नी आपल्याला चालू शकत. मग इथं भगवंताला बिना माळीचं भक्त कसं चालेल, भक्ती आपण लय करतोय, आपण लय म्हणायचं मी संसार करते, अगं तुझ्या गळ्यात तुझ्या कपाळाला ते कुंकू नाही, तर तू संसार करते कशावरून. आपण खूप भक्ती करतो, पण भगवंताला काय लागतंय, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळच पाहिजे, हृदयामध्ये वैष्णवांबद्दल कळवळा पाहिजे. हे नाथ महाराज दुसऱ्या चरणात सांगतात ना, तुळशी
पंढरीची वारी साधन निर्धारियान नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारियान नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी
गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. आज या ठिकाणी बापूंच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आज या ठिकाणी कार्यक्रम हा योजिला होता. म्हणून या ठिकाणी आपण थोड्या वेळ काहीतरी चिंतन मांडण्याचा छोटासा प्रयत्न केलाय. आणि बापूंना आपण काय करू, अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊ आणि सेवेला स्वल्प विराम देऊ किंवा पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल जय क्या बात है. टाळकर 2 मिनिटं खाली बसा.